नमस्कार मंडळी. तर आम्हाला जायचं होतं आमच्या शेतातील ऊस लागवड करायला. त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी आवरतो काम आणि वेदा बघा कसं काम वाढत होती गाळा खेळून. नंतर छानसं सकाळी असं स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही सगळं भरलं होतं एका पिशवीमध्ये आणि आम्हाला जायचं होतं शेतामध्ये. परंतु मग नंतर प्लॅन ठरला की घरूनच थोडंसं जेवण करून जाऊया. आणि वेदा बघा सगळं असं घामायला जे भरलं होतं सगळं, तर ते छान असं वाढून देत होती. आणि बाबा तर तिच्याकडे बघून खूप खुश झाले होते, कारण वेदा खूप छान प्रकारे सर्वांना वाढत होती. नंतर आम्ही घरी छानसं जेवण वगैरे केलं आणि नंतर मग वेदा म्हटले की मी येणार आहे तुमच्यासोबत शेतामध्ये ऊस लावायला. आणि छान प्रकारे सॉक्स वगैरे घालून रुमाल टोपी घेऊन निघाली होती आमच्यासोबत. नंतर शेतात जायच्या टायमाला मामांच्या घरी म्हणजे मम्मीच्या माहेरी तिथे येणार होती त्यांची भाची, कारण तिची झाली होती डिलिव्हरी. त्यासाठी मग तिथे चालली होती सजावटीचं काम आणि त्यामुळे मग मी तिथे थांबले होते आणि त्यांना छानशी सजावट वगैरे करू लागले. नंतर मग बाळ येईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो होतो. छान प्रकारे डेकोरेशन वगैरे केलं आणि नंतर मग बाळाचं आगमन देखील झालं. तर छान प्रकारे बाळाचं आगमन होणार होतं म्हणून मग आम्ही थांबलो आणि मग बाळाचं आगमन झाल्यावरती मग त्याचं छानसं असं स्वागत वगैरे केलं. छान प्रकारे त्याला असं देवाचं दर्शन वगैरे घेतलं त्याने आणि नंतर मग छान असं थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि असं थोडासा तिथे वेळ घातला. नंतर मग आम्हाला यायचं होतं परत खाली ऊस लावण्यासाठी. त्यामुळे मग आम्ही निघालो होतो खालती यायला आणि खालती आल्यावर परत आमची चालू होती ऊस लावगड. आणि अशा प्रकारे आमच्या शेतातली ऊस लागवड झाली. संध्याकाळी परत वेदाला तिथे ठेवलं होतं. वेदाला घ्यायला आले तर वेदा खूप छान प्रकारे तिथे जेवण करत होती. नंतर घरी आल्यावर तिची अशी मस्ती चालली होती. चला भेटूयात, बाय.